स्वामी समर्थांचे सर्व प्रकारचे फोटो, इव्हन तुम्हाला जे गुगलला पण नाही भेटणार असे ओरिजिनल फोटोचा सगळा संग्रह आमच्याकडे. त्याला महाराजांनी याच ओठ्यावर रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला. याच ओठ्यावर स्वामी हे 4 ते 6च्या दरम्यान या मंदिरात विश्रांतीसाठी येतात. नमस्कार, मी प्रथमेश पडव. ननीज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी पोचले अक्कलकोटला आणि आज आमचा इथला 2रा दिवस आणि आज आम्ही फिरायला चाललोय. तर फिरायला मी कुठे चाललोय? गाणगापूरला. आणि तिथला मी दत्ताचं देवस्थान आहे तिथे पाया पडायला जाणार आहे. तर त्याचबरोबर तिथले काही प्लेसेस पण एक्सप्लोअर करणार आहे. तर ते आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की एन्जॉय करा आणि लास्ट पर्यंत नक्की बघा. गाणगापूरसाठी प्रवास सुरू झालेला आहे आणि आता मी गाडीमध्ये बसलोय आणि माझ्या बरोबर माझी मम्मी आहे आणि 3 आज्या आहेत. आणि ज्यांच्या गाडीतून आम्ही चाललोय ते काका पण आहेत. काका, आपण गाणगापूरला चाललोय बरोबर? हा, बरोबर. आणि इथून किती वेळ लागतो? म्हणजे जर साधारण 1.5 तास लागतो जायला आपल्याला. हा, म्हणजे जायला आणि यायला सेम. हा, जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, 3 तास. तर आता आपण हायवेला आहोत ना? हा, हायवेला आहोत. कुठला हायवे आहे? गाणगापूर हायवे. हा, गाणगापूर सोलापूर. तर म्हणजे आता आपण प्रवास करतोय तर तुम्ही नक्की प्रवास एन्जॉय करा. आणि मी जसं मी पुढे पोहोचू तसं मी अपडेट देतच नाही. तर तुम्ही व्हिडिओ पुढपर्यंत लास्टपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलेलो आहे गाणगापूरला आणि इथे आमचं दर्शन तर झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, खूप छान वाईब्स आली इथे दर्शन घेऊन आणि खूप छान असं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप गर्दी पण आहे. ऍक्च्युली काय ना, देवळात आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला अलाव नाही, मग त्यामुळे देवळातलं आतलं काही शूट करता आलं नाही. पण त्यामुळे मी तुम्हाला बाहेरचंच दाखवतोय. आणि मगाशी मी होतो महाराष्ट्रात, आता आहे मी कर्नाटकामध्ये. तर मित्रांनो, आता मी गाणगापूरवरून संगम इथे आलोय आणि आता मी नारळ अर्पण करण्यासाठी आलोय. दत्तांचं तर दर्शन घेऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आता इथे संगमावर आलोय आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, नदी पण आहे. तर हा व्ह्यू कसा दिसतो तो नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, मी आता आलोय गंगापूरवरून दर्शन वगैरे करून. आता मी पोचलोय कुलकर्णी यांच्या शॉपमध्ये आणि इथे मस्तपैकी फोटोज वगैरे आहेत स्वामींचे आणि मूर्त्या वगैरे आहेत. आणि हे जे त्यांचं शॉप आहे ते इथलं खूप जुनं शॉप आहे, ओल्ड शॉप आहे. तर आता माझ्याबरोबर इथले ओनर आहेत कुलकर्णी काका. सो आता आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. काका, पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुमच्या दुकानाबद्दल जराशी माहिती. माझं नाव दिलीप हनुमंतराव कुलकर्णी उर्फ बंडू कुलकर्णी. हा, आमच्या दुकान 1970 पासून स्थापना झाली. सुरुवातीला आमचं दुकान एवढं मोठं नव्हतं. मंदिरामध्ये वटवृक्षाखाली आम्ही टावेलवर 5 नारळ 5 खडीसाखरेची पुढे घेऊन व्यवसायाची सुरुवात केली. तसंच ते विकत गेलं. 2चे 5, 5चे 10, 50चे 100 नारळ असं करता 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 एक टेबल लावला. नंतर ते हाकलले. मग इथं पुजारीच्या घराजवळ लावलं, तिथून पण हाकलले. इथं मंदिराच्या गेट मध्ये एक मोठं टेबल करून तिथं जवळ 10 वर्ष आमचं दुकान होतं. ओके. पण तिथून पण ते देवस्थानच्या विश्वासाने हाकललं. रस्त्यावर टपरी लावली. टपरी लावल्यावर अतिक्रमणला नगरपालिकेला हे तिथलं पण दुकान उडवलंय. मग ह्या जागेचे जे मालक आहेत देशमुख ताई म्हणून,
त्या ताईने आम्हाला ह्या जागा दिली. हा ब्राह्मणाची पोरं आहेत, बिचाऱ्याला कामं नाही काय नाही, करून खाता तर खाऊ दे म्हणून, आणि नाम मात्र भाडे घेऊन आम्हाला त्यांनी जागा दिली. ओके. ह्या दुकानाचं सगळं सुरुवातीला बांधकाम गिंधकाम सगळं आम्हीच खर्च केलं. हा. नंतर भाड्यामध्ये थोडं आणि- थोडं थोडं आणि काका मी काय म्हणतो, इथे ज्या तुम्ही फोटो वगैरे विकता ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत ना इथे स्वामींचे. स्वामी समर्थांचे सर्व प्रकारचे फोटो, इव्हन तुम्हाला जे गुगलला पण नाही भेटणार असे ओरिजिनल फोटोचा सगळा संग्रह आमच्याकडे आहे. ओके. आणि फोटो आणि मूर्तीबद्दल हे बघा, जरा information- धार्मिक पुस्तकं, हा फोटो, हा. कॅसेट, हा. चरित्र, स्वामींची पंचधातूची मूर्ती, चांदीची मूर्ती, पितळेची मूर्ती, स्फटिकाची माळा, रुद्राक्षाची माळा. आता तुम्ही मूर्त्या मला सांगत होतात, तर थोडी मूर्त्यांबद्दल माहिती सांगा ना मला थोडक्यात. हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीला कुठल्याही दगडाला जरी आपण शेंदूर फासलं तरी त्याला देव म्हणून आपण नतमस्तक होतो. हा भावना आणि श्रद्धा महत्वाची असते. बरोबर. आता बरेच लोकांना त्याला नाक, डोळे, चेहरा अमुक तमुक, कोण पितळेचं करतं, कोण तांब्याचं, पण सर्वात श्रेष्ठ पंचधातूची मूर्ती. अच्छा, म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्याकडे कोण कस्टमर येत असेल, मग तुम्ही त्याला काय सजेस्ट कराल की तुम्ही कोणती प्रत्येकाचा मूर्ती- हा. बजेट कसा असतो त्याच्यानुसार तो घेऊ शकतो. त्याबद्दल काही, शेवटी परमेश्वर आहे. बरोबर. परमेश्वराला आकार उकार नसतो, तो निर्गुण आकार असतो. आपण त्याला आकार दिलाय. त्रिशूळ धरला की शंकर, सुदर्शन चक्र धरला की विष्णू, बरोबर. बाण पकडला की राम. आपण त्याला आकार दिला, तो त्याला तो हा. निर्गुण निर्विकारच आहे तो. आणि काकांचा मी नंबर व्हिडिओमध्ये देतोय आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतोय, तर नक्की चेक करा. काका, आणि तुमच्या दुकानाचे टायमिंग्स काय असतात? मी सकाळी 7:30ला दुकान उघडतो. संध्याकाळची स्वामींची महाराजांची मंदिरातली आरती झाली, हा. प्रसाद घेतलो की दुकान बंद करतो. ओके. आणि त्याच्याही मध्ये कोणीतरी आलं इमर्जन्सी, दुकानच्या शटरवर माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. ओके. कोणी पहाटे 2:30ला 4ला पण येतात, तरी पण उठून त्यांना वस्तू देतो. ओके. कंटाळा करत नाही, कारण स्वामी कुठल्या रुपये माझी परीक्षा बघायला मलाच माहिती नाही. नाही, बरोबर आहे. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ सोलापूर किंवा आसपासच्या परिसरातून बघताय आणि जरी तुम्ही बाहेरून जरी इथे येताय अक्कलकोटला, तरी नक्की काकांच्या दुकानात व्हिजिट करा आणि तिथे काकांनाही भेटा. सो काका, तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. नमस्कार. मी परत जेव्हा अक्कलकोटला येईन परत, तेव्हा नक्कीच तुम्हाला भेटायला जरूर येईन. नमस्कार मंडळी, आणि आता मी ज्या लॉजला राहिलोय अक्कलकोटला आहे मी आता, आणि त्या लॉजचं मी तुम्हाला आता रूम टूर देणार आहे. मी राहिलोय गायत्री लॉजला, जे आपल्या देवळापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो नक्की तुम्ही जर अक्कलकोटला येताय तर नक्की इथे पण बुक करू शकता रूम. त्याआधी हा रूम टूर नक्की बघा. तर मी ज्या रूममध्ये बसलो आहे ती 1 नंबरची रूम आहे, आणि ते माझ्यासोबत इथले ओनरसुद्धा आहेत, अतुल सर. तर अतुल सर आपल्याला सांगतील की या रूममध्ये किती बेड आहेत. हे 3 बेडची रूम आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम रूम आहे, एसी आहे, ओके. टीव्ही आहे, आणि 24 आवर्स हॉट वॉटर हा. आहे, इंग्लिश टॉयलेट आहे. ओके. रूम क्लीन, हायजीन आणि व्यवस्थित. आणि साधारण जर आपल्याला ही जी रूम आहे ती किती, म्हणजे या रूमची कॅपॅसिटी किती, म्हणजे किती लोक राहू इथं शकतात? 4 माणसापर्यंत राहू शकतात. ओके. म्हणजे हा एकच तुमच्याकडे असा रूम आहे की अजून काही? असे 3 रूम आहेत आपल्याकडे. हा. आणि जर समजा ज्या वरच्या फ्लोअरवर ज्या रूम आहेत त्यात किती लोक राहू शकतात? 2 बेडचे रूम आहेत, त्यात 3 जण राहू शकतात. सगळे अटॅच टॉयलेट. अच्छा. आणि जर कोणाला बुक करायचं झालं ते ऑनलाईन पण बुकिंग होतं ना? हो, आपलं गुगलवर गायत्री लॉज अक्कलकोट जयजयवर पण आपण आहे, हा. आणि गुगलवर पण आहे. गायत्री लॉज अक्कलकोट टाकल्यावर आपलं रूम्स मिळतील तुम्हाला दाखवायला. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं तिकडे मिळून जाईल. ओके. तर म्हणजे नक्कीच तुम्ही ऑनलाईन सुद्धा या लॉजची बुकिंग करू शकता, जसं सरांनी सांगितलं. आणि ऑफलाईन पण तर बुकिंग होतेच ना? हो. हा. तर जरा कॉस्टिंग काय, म्हणजे कसं आहे? कॉस्टिंग आपली 1500 रुपयापासून चालू आहे. ओके. म्हणजे आता जो हा रूम आहे जिथे आपण बसलोय हा. त्या रूमची कॉस्टिंग किती पर्यंत जाते? ह्याची 2500 रुपये भाडं आहे. ओके. म्हणजे आता समजा जर कोणाला एसी हवा असेल तर तो कितपर्यंत, म्हणजे त्याची काय कॉस्ट आहे? ते नंबर ऑफ पर्सन, नंबर ऑफ टाइम ह्याच्यावर थोडं भाडं डिपेंड असतं. ओके. आणि नॉन एसीचं पण तसं, जसं तुम्ही आता सांगितलं. हा. आणि हे म्हणजे त्याचं या आपल्या लॉजचं टायमिंग काय आहे? म्हणजे चेकिंग टाइम सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10. 24 आवर्स चेक इन चेक आउट आहे. ओके. आणि नक्कीच तुम्ही अक्कलकोटला येताय तर पुन्हा सांगतो,
गायत्री लॉजला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आता मी आलोय एकमुखी दत्त मंदिर इथे. आता पण कुठे आले काका? आपण आलेलो आहे अक्कलकोटचा ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन. आजही इथे म्हणतात की पूर्वीचे लोक स्वामी हे 4 ते 6च्या दरम्यान या मंदिरात विश्रांतीसाठी येतात. ह्या मंदिराचं जीर्णोद्धार काम चालूमुळं तर हा सगळा मंदिर पाडकाम चालू झालेला आहे आणि ह्या मंदिराचं रूपांतर नव्याने करण्यात येणार आहे. नमस्कार. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय मल्हार. हा जो आहे खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा आहे हा. महाराज ज्यावेळेस सर्वप्रथम आले अक्कलकोटमध्ये, स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले. मधले ते खंडोबा, ह्या बाजूला 2 बायका खंडोबांना, उजवीकडे ती म्हाळसा, डावीकडे ती बाणू, 2 बायका. खंडोबांना म्हाळसा आणखीन बाणाई नावाचं. आणि बाजूला ज्या स्वामींच्या पादुका आहेत, महाराजांचं ज्यावेळेस सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये आगमन झालं, अक्कलकोटमध्ये आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले. ओठ्यावर महाराजांच्या पादुका आहेत. स्वामी आल्यानंतर 3 दिवस राहिले ओठ्यावर. ओळखलं खंडोबाचं मंदिर आहे म्हणून. आणि ओठ्यावर स्वामी 3 दिवस राहिले. इथं स्वामी 3 दिवस राहिल्यानंतर महाराजांनी याच ओठ्यावर एक अहमद अली खान रिसाईलदार नावचा फकीर, पूर्वी इथे एक वेस होती, वेस म्हणजे इथून कमान होती, त्या कमानीमध्ये फकीर पूर्वी संस्थान काळात पहारा करीत होते. आणि पहारा करीत असताना त्या फकीरांना पाहिलं महाराजांना सर्वप्रथम. तो फकीर इकडे महाराजांकडे आला. त्या फकीराला माहीत नव्हतं सहज म्हणून फकीर इथं महाराजांची मस्करी करीत होता. तेव्हा त्या फकीराला महाराजांनी याच ओठ्यावर रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला, याच ओठ्यावर. तेव्हा त्या फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे आवली आहे. फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. हे चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पांनी इथून पुढे स्वामींना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. हा स्वामी येण्यापूर्वीचा संस्थान काळातला मंदिर हा. आणि स्वामी आल्यानंतर ज्या पूर्वीच्या इकडे खंडोबा, म्हाळसा आणि बाणाईच्या मुखवट्या होत्या, त्या स्वामीकडे खंडोबाच्या मुखवट्यांशी महाराज खेळायचे. आणि त्याच खंडोबाच्या मूळ मुखवट्या त्या जाताना स्वामींनी घेऊन गेल्या. आणि देह सोडण्यापूर्वी स्वामींनी त्या समाधीवरती स्थापना केल्या चोळप्पांच्या घरी. तिथेही खंडोबाच्या मुखवट्या समाधी स्थानावरती त्या मूळ इकडच्या, आणि महाराजांनी घेऊन जाऊन त्या समाधीवरती स्थापना केल्या चोळप्पांच्या घरी. आणि तिथून मग स्वामी वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. आणि 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे मालोजी राजे तिसरे यांच्या राजवाड्यात आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. माझ्यावर काका ते आपल्याला सांगतील. तर हा नवीन राजवाडा आहे, त्याला म्हणतात न्यू पॅलेस. ओके. आणि आशिया खंडातला एका व्यक्तीचा सगळ्यात मोठा शस्त्रसाठा म्हणजे 350 वर्षापूर्वीचे जे शस्त्र आहे ते या राजवाड्यात ठेवलेले आहेत. तर 12 फुटी बंदूक आजपर्यंत तुम्ही पाहिले नसेल, तर 12 फुटी बंदूक या राजवाड्यात तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या 12 फुटी बंदूकची रेंज आहे 15 किलोमीटर, एवढी रेंज आहे. आणि इंग्रजांनी दिलेल्या 108 बंदुका आहेत, जे राजे फतेसिंग राजे भोसले यांना दिलेले आहेत. ओके. ते 108 बंदुका बघायला मिळतील. आणि राजेसाहेबांची जीवनशैली कसं होती, काय नाही, हे सगळे तुम्हाला बघायला मिळेल इथे. ओके. जर तुम्ही अक्कलकोटला येताय तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. खूप अशी हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर नक्की तुम्ही इथे भेट द्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की आम्हाला सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, पहिलं तर गाणगापूरचं दर्शन, तिथले प्लेसेस तुम्हाला मी दाखवले. आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला आपण परत आलो आणि अक्कलकोटच्या आजूबाजूमधले जे देऊळ होते किंवा इतर काही ठिकाणे होती ती तुम्हाला दाखवली. आणि त्या सगळ्यात जे अक्कलकोट ज्या मी फिरलो त्यात सगळ्यात मोठा वाटा हे माझ्या बाजूला जे काका बसले त्यांचं आहे. तर त्यांनी आम्हाला खूप छान इथली माहिती पण दिली आणि फिरवलं पण. तो त्यांचं नाव ऑटो आहे. तो काका फार छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि जर माहिती त्यांची तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा
आणि जाता जाता मी विचारतो काकांना तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं भेटून की तुम्ही असं हे करताय, सगळे ब्लॉग वगैरे तयार करताय, त्याबद्दल तुम्हाला ह्यापुढं शुभेच्छा राहतील अक्कलकोटवासियांचे आणि महाराजांचं पण तुम्हाला आशीर्वाद राहील हीच महाराजांनी प्रार्थना करतो. थँक्यू काका. नक्कीच मी पुन्हा अक्कलकोटला तर येईनच आणि नक्की आपण तेव्हा पण भेटूयाच. सो पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आता पुरतं मी इथेच थांबतो. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.